मी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कधी भेद केला नाही. पक्षात काम करणाऱ्यांना संधी मिळाली नाही ही अजित पवार यांची ओरड निरर्थक आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात कधी फरक केला नाही. लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यातील मतदान सोमवारी 20 मे रोजी होणार आहे. त्या मतदानाच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष यांनी एका वृत्तपत्रात मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत अनेक धक्कादायक बाबी त्यांनी उघड केल्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 1999 मध्ये केली. त्यानंतर 5 वर्षानंतर 2004 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला असता असा आरोप अजित पवार सातत्याने करत आले. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता असा दावा शरद पवार यांनी केला. शरद पवार यांच्या दाव्यानंतर अजित पवार काय उत्तर देणार हे आता पाहावे लागेल. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. त्यानंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. पक्षातील लोकांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी त्यावेळी केली होती, परंतु शरद पवार यांनी मंत्रिपद जास्त घेऊ आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देऊ अशी भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेवर अजित पवार यांनी टीका केली. त्या टीकेला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. 2004 मध्ये पक्षात मुख्यमंत्री पदासाठी योग्य उमेदवार नव्हता. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्षात फूट पडली असती असे शरद पवार यांनी म्हटले आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.